नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शक पुस्तिकेतून आज आपण एक खूपच रंजक कृती समजून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे रंग. पण थांबा, आपण फक्त रंगांची नावं नाही ओळखणार, तर चक्क त्यांच्यासोबत खेळणार आहोत. हो, अगदी बरोबर. ह्या विश्लेषणाचा मूळ विचारच हा आहे. रंग म्हणजे मुलांसाठी फक्त बघण्याची गोष्ट नाहीये. ते एक खेळण्याचं, वस्तू वेगळ्या करण्याचं, काहीतरी नवीन तयार करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्याचं एक जबरदस्त साधन आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या रंगांच्या खेळाची एक ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी त्यांच्या प्रत्येक वयोगटानुसार काही खास कृती बघू. आणि हो, शेवटी या सगळ्यातून मुलांना नेमकं काय शिकायला मिळतं हे सुद्धा समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पण हे खेळ खेळण्याआधी आपल्याला काय साहित्य लागेल ते पटकन बघून घेऊया. आणि चांगली गोष्ट ही आहे की या खेळांसाठी काही खूप वेगळंच साहित्य लागत नाही. आपले नेहमीचे ओले रंग, ब्रश, काही चित्रकार्ड आणि मुलांची आवडती खेळणी, बस हे सगळं आपल्या घरात किंवा शाळेत अगदी सहज मिळतं. त्यामुळे हा खेळ सुरू करणं खूपच सोपं आहे. ओके, तर आता आपण आपल्या पहिल्या वयोगटाकडे वळूया. 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयात मुलांसाठी वस्तू रंगांप्रमाणे वेगळ्या करणं म्हणजे वर्गीकरण आणि जोड्या लावणं हे खूप महत्त्वाचं कौशल्य असतं. आणि रंगांच्या मदतीने हे शिकणं म्हणजे एक प्रकारची गंमतच आहे. तर या वयोगटासाठी आपला मुख्य उद्देश आहे रंगांप्रमाणे वस्तू वेगळ्या करणं. या ताईची किंवा पालकांची भूमिका काय? तर मुलांना सारख्या रंगाच्या वस्तू देऊन त्यांचं नाव विचारायचं. आणि मुलं काय करणार? तर त्या वस्तू रंगाप्रमाणे स्वतःहून वेगळ्या करणार. या खेळाची सुरुवात किती छान पद्धतीने करता येते बघा. मुलांना आवरण्याचं काम दिलं की त्यांना ती एक जबाबदारी वाटते आणि त्यांना त्यात मजा येते. अशा संवादातून त्यांना खेळात सामील करून घेणं खूपच सोपं जातं. ही कृती तर अगदीच सरळ आहे. मुलांसमोर वेगवेगळ्या रंगांच्या वस्तूंचा एक ढीग ठेवायचा आणि मग त्यांना सांगायचं की यातली लाल वस्तू उचल आणि त्या लाल डब्यात टाक. मग सगळ्या पिवळ्या वस्तू पिवळ्या डब्यात. सोपं आहे की नाही? आणि हीच गोष्ट आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पण वापरू शकतो. जसं की कपड्यांच्या घड्या घालताना मुलांना रंगांप्रमाणे कपडे वेगळे करायला सांगणं. चल, यातले फक्त पांढरे कपडे वेगळे कर बघू. किंवा त्या निळ्या शर्टची जोडी शोध. किती सोपं आणि व्यावहारिक आहे हे. चला आता पुढच्या वयोगटाकडे जाऊया. 4 ते 5 वर्ष. ह्या वयात मुलं थोडी मोठी झालेली असतात आणि त्यांच्यात प्रयोग करण्याची उत्सुकता पण खूप वाढलेली असते. म्हणूनच आता आपण त्यांना रंगांची एक जादू दाखवणार आहोत. रंग मिसळण्याची जादू. या गटाचा मुख्य उद्देश आहे रंगांचं मिश्रण करून त्यात काय बदल होतो हे प्रत्यक्ष पाहणं. इथे ताईची भूमिका मुलांना फक्त प्रोत्साहन देण्याची आहे. आणि मुलं स्वतः 2-3 रंग एकत्र करून काय गंमत होते हे अनुभवणार आहेत. या वयोगटातल्या मुलांशी बोलताना आपण काहीतरी नवीन प्रयोग करणार आहोत असं सांगितलं ना की त्यांचा उत्साह एकदम डबल होतो. आणि गटांमध्ये काम केल्यामुळे ते एकमेकांकडून खूप काही शिकतात. आणि आता बघा खरी जादू. मुलांना लाल रंगात थोडा निळा रंग मिसळायला सांगा आणि जेव्हा ते ब्रशने ते एकत्र फिरवतील आणि अचानक एक नवीन जांभळा रंग तयार झालेला पाहतील, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद खरंच पाहण्यासारखा असेल. हीच रंगांच्या मिश्रणाची गंमत आपण आपल्या स्वयंपाकघरातही करू शकतो. कणकेच्या गोळ्यामध्ये थोडी हळद आणि थोडं कुंकू मिसळून मुलांना ते एकत्र मळायला सांगा. पिवळा आणि लाल मिळून केशरी रंग तयार होताना पाहून त्यांना नक्कीच खूप मजा येईल. आणि आता आपला शेवटचा वयोगट 5 ते 6 वर्ष. ह्या वयात मुलांची विचार करण्याची क्षमता आणि जगाशी संबंध जोडण्याची समज चांगलीच वाढलेली असते. तर आता आपण त्यांनी तयार केलेले नवीन रंग त्यांच्या आजूबाजूच्या जगात शोधणार आहोत. या वयोगटाचा उद्देश आहे मुलांनी स्वतः तयार केलेल्या रंगांचा संबंध खऱ्या वस्तूंसोबत जोडणं. इथे ताईची भूमिका मुलांना प्रश्न विचारून विचार करायला लावण्याची आहे. जसं की, अरे वाह, हा नवीन रंग तुला कुठे दिसतो? हा संवाद मुलांच्या विश्लेषक बुद्धीला चालना देतो, नाही का? रंग तयार करण्याच्या प्रक्रियेतून ते थेट निसर्गातल्या उदाहरणांशी जोडले जातात. यामुळे त्यांचे निरीक्षण अजूनच सूक्ष्म होतं. आणि मग सुरू होतो शोध. हिरवा रंग म्हणजे झाडाची पानं, पोपट किंवा मिरची. जांभळा म्हणजे जांभूळ, द्राक्ष किंवा वांग. आणि केशरी म्हणजे संत्री किंवा झेंडूचं फूल. यातून मुलं रंगांना त्यांच्या नावाच्या पलीकडे जाऊन ओळखायला शिकतात. घरी किंवा बाहेर बागेत आपण मुलांसोबत रंग शोध मोहीम हा खेळ आरामात खेळू शकतो. त्यांना एक रंग सांगायचा आणि त्या रंगाच्या 3 वस्तू शोधून आणायला सांगायच्या. हा एक खूपच उत्तम आणि मनोरंजक खेळ आहे. तर या सगळ्या रंजक कृतींमधून मुलं नेमकं काय शिकतात?
चला आता या सगळ्याच्या निष्पत्तीवर एक नजर टाकूया. हे किती सुंदर आहे बघा. 3-4 वर्षांचं मूल आधी फक्त प्राथमिक रंग ओळखायला आणि त्यांची नावं सांगायला शिकतं. मग 4-5 वर्षांचं झाल्यावर ते रंगांच्या वेगवेगळ्या छटांमधला फरक ओळखायला लागतं. आणि 5-6 वर्षांपर्यंत तर ते 2 रंग मिसळल्यावर कोणता नवीन रंग तयार होईल याचा चक्क अंदाज बांधू शकतं. म्हणजे हा त्यांच्या विकासाचा किती स्पष्ट आणि सुंदर प्रवास आहे. तर मग ह्या कृती नक्की करून बघा, कारण रंगांच्या दुनियेत प्रत्येक मूल एक नवीन शोध लावत असतं. आता प्रश्न हा आहे की तुमचं बाळ रंगांसोबत अजून कोणती नवी गंमत शोधून काढेल? विचार करा.